ललिता संदीप शिंदे, एक्स ट्रस्टी त्र्यंबकेश्वर देवस्थान, एक्स ट्रस्टी निवृत्तीनाथ संस्थान, गोदावरीसाठी प्रदूषणासाठी याचिकाकर्ती NGT पुण्यामध्ये आणि सामाजिक कार्यकर्ते. माझा विषय असा आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये या दोन महिन्यामध्ये मार्च 26 पासून अतिशय दोन गंभीर मुद्दे उपस्थित झालेले आहे. अतिशय त्र्यंबकेश्वरचं वातावरण भयावह झालेलं आहे. येणाऱ्या भाविकांना एक प्रकारची दहशत बसलेली आहे आणि एका हरियाणाच्या मुलाला सुरक्षा रक्षकांकडनं मंदिरामध्ये अमानुष मारहाण झालेली आहे. त्यावर देवस्थानने कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला नाही, कुठल्याही प्रकारची कुठली कंप्लेंट केली नाही. हे सगळं जे विश्वस्त मंडळ आहे ते अतिशय संशयास्पद आहे आणि विश्वस्त मंडळ जे 4 भाविकांमधनं जे प्रतिनिधी घेतात त्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. हे आता कोर्टाच्या का लक्षात आलं? कारण आमच्याकडे कोर्ट चेअरमन डिस्ट्रिक्ट जज आहेत. माननीय हायकोर्टाच्या आणि चॅरिटी कमिशनर यांच्या ह्या गंभीर गोष्टीची खरं त्यांनी अतितातडीने दखल घेतली पाहिजे. कारण एकाला अमानुष मारहाण होती आणि दुसरं पैसे घेऊन देण्याच्या रॅकेटमध्ये एका विश्वस्ताचा हात समोर आलेला आहे. त्याला स्वतः त्याच्यावरती FIR होऊन तो आता सेंट्रल जेलला आहे. एक मोठं रॅकेट सापडलेलं आहे. असं असताना सुद्धा एक डिस्ट्रिक्ट जज किंवा चॅरिटी कमिशनर आता अजून तिसरी कसली वाट बघतायत? तर माझा येणारा कुंभमेळा करोडो लोक आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहे. भौगोलिक परिस्थिती कंजेस्टेड आहे आणि विश्वस्त मंडळ हे आता त्या गर्दीला सामोरं जाऊ शकत नाही, कारण ते नाकाम झालेलं आहे. ते दिसून आलेलं आहे. आणि गैरकारभाराचं की एका मॅजिस्ट्रेट PDJंनी एक पत्र दिलेलं असताना की तुम्ही भुतडा नामक व्यक्तीला तिथे घेऊ नका, म्हणजे संशयाला जागा कशी निर्माण झाली? पैसे तर काही समोरासमोर कोणी देत नाही. 2.5 कोटी देऊन हे 4 जण तिथे गेलेले आहेत. हा अतिशय खरा आहे. हो, घेतली 2023 मध्ये मी जाऊन हायकोर्टला जाऊन सांगितलं, भेटून सांगितलं, माननीय चीफ जस्टिस साहेब तुमच्या त्या दालनामध्ये गेली की एक महिला सत्य आहे, सत्यम शिवम सुंदरम आहे. माझ्या वाणीमध्ये तुम्हाला सत्यता नाही दिसली का? तर त्यांनी काय केलं, 2.5 कोटीचा त्या 4 पदांचा लिलाव केला. भुतडा आणि राठी कोर्ट जिल्हा न्यायाधीश आहेत ते बडतर्फ केलेले आहे हायकोर्टाने, कारण हायकोर्टाचे FIR होत नसतात. ते तुम्हाला माहिती आहे, कोर्टाच्या गोष्टी फार अवघड असतात. तर ते असं असताना त्या ज्या काही पैशाची देवाणघेवाण ती राठी कोर्टाकडे आणि अकाली म्हणून जे चॅरिटी धर्मदाय सह आयुक्त होतं त्यांनी या 4 नियुक्त्या केल्या आणि त्या गैरमार्गाने ते जे विश्वस्त तिथे झालेले आहेत त्याच्यात एक आता तर पकडलेला आहे. तर ते 3 आहेत ना, ते पण त्याच मार्गाने तिथे गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा सगळा जो काही एवढा मारहाण किंवा एवढ्या गंभीर गोष्टी, तर तुम्ही कुंभमेळा कसा साजरा करणार? उद्या जर अनुचित प्रकार घडला, काही जर पब्लिकला आणि अतिशय त्र्यंबकेश्वरमध्ये भीतीचं वातावरण आहे दर्शनार्थींमध्ये, भाविकांमध्ये, कारण इतकं मारतात की कपडे फाडतात. तर त्याच्यामुळे येणारा भाविक आता कुंभमेळा, मुख्यमंत्री तर हजार कोटी दिले त्र्यंबकेश्वरला, पण मुख्य मंदिराचं काय, दर्शनार्थींची काय व्यवस्था आहे? हे ट्रस्ट मंडळ बरखास्त करा. अतिशय चांगले, निष्ठावान, स्वच्छ चारित्र्याचे चांगली लोक तुम्ही तिथे निवडा आणि येणाऱ्या कुंभमेळ्याला सामोरे जा. मी गर्भित इशारा तुम्हाला देत आहे, जर काही घडलं तर त्याची जबाबदारी तरी निश्चित करा. माननीय हायकोर्टाने, मी तुम्हाला 23 मध्ये पण सांगायला आले होते, तेव्हाही त्यांना असं वाटलं असेल की मी विरोधक आहे, पण माझं काही असं नाही आहे. माझी देवस्थानची लढाई चालूच असते. तर त्यामुळे सर्व हिंदू येणार आहेत आणि सर्व भाविक येणार आहेत आणि एवढा मोठा कुंभमेळ्याचं पंतप्रधान आणि CM आत्ता कौतुक करतायत की लोक स्नान करून जातील, लोक दर्शन करून जातील. पण आत्ता किती घाबरलेले आहेत लोक आणि तिथे गुंडाराज आहे आतमध्ये. अरे देवा, ह्याला उत्तर कसं? तुम्ही भाविक गेले आणि त्यांनी फक्त म्हटलं की मला गाभाऱ्यात जाऊ दे, तर एवढे सुरक्षा रक्षक होते, बाहेर काढून द्यायचं ना मॅडम. तुम्हाला हात लावायचा अधिकार दिलाय का कोणाला? आणि असं नाही, असे 100 प्रकार घडले. इतक्या दिवस त्यांनी तो वैद्य नावाचा तिथे अधिकारी बसवलेला आहे, तो त्यांच्या पालख्या वाहतो विश्वस्तांच्या. त्यांना ते CC फुटेज देत नाही सामान्य लोकांना.
SP-नी याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी कमिटी बसवल्यावर हा प्रकार उघडकीस आलेला आहे मॅडम. हे खूप गंभीर प्रकरण आहे. माननीय हायकोर्टाने याची दखल घ्यावी आणि हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं. या पत्राचा विचार करावा. भुदडाने आणि त्या राठींनी संगनमत करून हे 4 निवडलेले, त्याच्यात 1 जण तर आता घरी गेलेले. मग आता 3 जणांची अजून काही वेगळी वाट पाहिजे का? मी गर्भित इशारा देत आहे आणि मी अतिशय प्रामाणिक हेतूने, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे, पण मी ह्या गावात जन्म घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत मी लढती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी चांगलं घडलं पाहिजे. धन्यवाद.